मंडळी नमस्कार. आपण बघत आहात मोठी रेष अर्थात बिग लाईन. मंडळी, वाढदिवस हा शब्द आपल्या सर्वांना परिचित आहे. तो एखाद्या व्यक्तीचा असेल तर तो वाढदिवस असतो. शहराचा, गावाचा, दुकानाचा वर्धापन दिन किंवा स्थापना दिन असतो. तसाच आपल्या महाराष्ट्र राज्याचा वर्धापन दिन 1 मे रोजी आहे. 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यासोबतच गुजरात या राज्याची सुद्धा या दिवशी निर्मिती झाली. आज आपण महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली, त्यासाठी झालेले आंदोलन, त्यामधील सहभाग आणि आधीची राज्याची परिस्थितीबाबत थोडक्यात बोलूया. 65 वर्षांपूर्वी राज्याची निर्मिती तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारने महाराष्ट्रासह गुजरात राज्याचे स्वतंत्र राज्य म्हणून या दिवशी मान्यता दिली होती. त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते श्री यशवंतरावजी चव्हाण आणि पहिले राज्यपाल होते श्री प्रकाश. महाराष्ट्र राज्याची निर्मिती सहज आणि साधेपणाने झाली नाही. त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ समितीच वेगवेगळ्या स्तरांवर आंदोलन तर करावे लागले होतेच, पण राज्याच्या निर्मितीसाठी 106 लोकांना आपल्या प्राणाचे बलिदान करावे लागले होते. ब्रिटिश काळात बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणून मुंबईची ओळख होती आणि मराठी सोबत गुजराती असे हे द्विभाषिक राज्य होते, कारण मुंबईमध्ये मराठी भाषिकांसह गुजराती भाषिकांचेही प्राबल्य होते. 1946 मध्ये म्हणजेच स्वातंत्र्य मिळवण्याची प्रक्रिया सुरू असताना मराठी भाषेवर आधारित राज्याची मागणी सुरू झाली होती आणि त्या अनुषंगाने बेळगाव येथे झालेल्या साहित्य संमेलनामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीने अशा प्रकारचा ठराव मंजूर केला होता. स्वतंत्र राज्य होण्याआधी म्हणजेच 1956 मध्ये मुंबई हे द्विभाषिक राज्य होते. राज्यातील भाग वेगवेगळ्या ठिकाणी जोडले होते, म्हणजेच मराठवाड्यातील जिल्हे हैदराबाद संस्थानाचा भाग विदर्भातील जिल्हे मध्य प्रांतासोबत, उत्तरेकडील काही भाग सौराष्ट्र प्रदेश आणि मुंबई प्रांत बडोदा म्हणजेच गुजरात संस्थानासोबत होता आणि दक्षिणेकडील भाग कन्नड भाषिक असल्यामुळे कर्नाटकाशी जोडला गेला होता. 1947 मध्ये गुजरात हा प्रदेश भारताच्या 56 संस्थानांपैकी एक होता आणि निम्म्यापेक्षा जास्त भाग केंद्र प्रशासनाच्या अखत्यारीत बडोदा पश्चिम भारत गुजरात राज्य एजन्सी मिळून बनलेला प्रांत होता. 1948 मध्ये काठियावाड प्रदेशातील 220 पेक्षा जास्त संस्थांनी एकत्र येऊन सौराष्ट्र राज्याची निर्मिती केली. तोपर्यंत बॉम्बे प्रांत हा भारताच्या 3 मोठ्या प्रशासकीय संस्थानांपैकी एक होता, जो दक्षिणेला म्हैसूर, पश्चिमेला कराची पर्यंत आणि विदर्भ मध्य प्रांतात मराठवाडा हैदराबाद संस्थानात होता. परंतु यामध्ये मराठी भाषिक प्रदेशाचा समावेश नव्हता. बॉम्बे संस्थानाच्या मोठ्या भागासोबत एकत्रीकरण करून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आहे. महाराष्ट्र राज्याची स्वतंत्र मागणी 1956 पासून मराठी भाषिकांसह वेगवेगळ्या चळवळींनी जोर धरला. त्यामध्ये प्रामुख्याने संयुक्त महाराष्ट्र समिती आंदोलनाचे केशवराव जेथे यांचे नेतृत्व होते. स्वातंत्र्यासाठी 106 जणांना आपल्या प्राणाचे बलिदान राज्य निर्मितीसाठी द्यावे लागले. राज्याच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्र समितीसोबत असलेल्या मुंबई, कोकण, विदर्भ, मराठवाडा, खानदेश यांना स्वतंत्र राज्य मिळाले. परंतु आज महाराष्ट्राबाहेर असलेल्या आणि आंदोलनात सक्रिय असलेल्या डांग, बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर यांचा मात्र समावेश आजपर्यंत झालेला नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही फक्त प्रशासकीय चळवळ नव्हती, तर या चळवळीमध्ये साहित्यिक, वैचारिक, सांस्कृतिक, राजकीय विचारधारा असलेले अनेक मान्यवरांच्या माध्यमातून ही चळवळ सुरू होती. 6 फेब्रुवारी 1956 रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीचे पहिले अध्यक्ष म्हणून कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात झालेल्या बैठकीचे नेतृत्व केशवराव जेथे यांनी केले होते आणि तेव्हापासून या आंदोलनाची एक मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती. संयुक्त महाराष्ट्र समितीचे सरचिटणीस म्हणून SM जोशी, उपाध्यक्ष म्हणून TR नरवणे यांच्यासह प्रमुख नेते म्हणून आचार्य के अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, शाहीर अमर शेख, नारायण गणेश गोरे, नाना पाटील, उद्धवराव पाटील अशी अनेक मंडळी कार्यरत होती.
माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.